तर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आमच्या घरात एक नवीन वस्तू आलेली आहे। हार हार, अरे ते सुई निघेल ते दोरा पटकन पकड। हाय हॅलो नमस्ते। तर कशा आहात मंडळी? होप सो आनंदातच असणार। तर तुमचा येणारा प्रत्येक दिवस मस्त आनंदात जाऊ देत, मजेत जाऊ देत। तर मी प्रिया आपल्या मिस्टी अँड मम्मा YouTube चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। सो सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना आमच्याकडनं दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। तुमचं येणारं जे पूर्ण आयुष्य आहे ते मस्त आनंदात जाऊ देत, मजेत जाऊ देत अशी मी बाप्पा चरणी प्रार्थना करते। आणि चला परत एकदा तुम्हाला विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि अशी मस्त आमची छान सकाळ झालेली आहे। या ना मंडळींनो, 2 मिनिटं या। हॅपी दसरा सगळ्यांना। येस हॅपी दसरा। मिष्टू आताच उठलेली आहे आणि आम्ही दोघं मस्त फ्रेश रेडी झालेलो आहोत। राजू आता फुलं वगैरे देखील घेऊन आलेला आहे। आम्हाला आता हार वगैरे बनवायचे आहे, देवपूजा करायची आहे, मला त्या आधी ब्रेकफास्ट करायचा आहे, तो जर राहिलेला आहे। हो येस। तर आता राजूच्याच फुलं घेऊन आला आणि मिष्टीला बघायचं होतं तिथनं की कोण येत आहे, त्यांनी मी दार उघडून दिलं तर मॅडम फुगलेलं आहे। तर जा बघ, आता बघ, गो जा ना पटकन, असं नाही करायचं मिष्टी, जा बघ। तर आता नाश्ता करायचा आहे, त्यानंतर देवपूजा करायची। आता नवरात्रीचे 9 दिवस आपण देव हलवत नसतो, म्हणजे जागची त्यांना हलवत नसतो। तर आज मस्त असं छान देवपूजा करणार आहे। आणि मग आता पुढे जे होणार आहे ते तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ मध्ये पाहतच राहा। आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चला असे साहेब आलेले मध्ये दिसले का डॅडी तुला? हो का, म्हणजे मला वाटलं की तिथं धूळ आहे बसलेली तर काही दिसणार नाही। सो चला मग कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ पहा। आमच्या मिष्टू पुरुषी ना हॅपी दसरा कर ना, हॅपी दसरा मोठ्याने, अगं मोठ्याने हॅपी दसरा। हॅपी दसरा। सो स्टे ट्यून। तर आता मी ब्रेकफास्ट करून घेते। म्हणलं पहिले ब्रेकफास्ट करून घेतलं ना की नंतर कामांना लागता येतं। नंतर कसं मध्येच कामं करताना कधी कधी असं वाटतं जाऊ दे एक काम करून घेते आणि मग काहीतरी खाते, एक काम करून घेते मग काहीतरी खाते। राजूचा ब्रेकफास्ट तर झालेला आहे। आता मी मस्त इथे ड्रायफ्रूटचा लाडू, त्यानंतर बनाना आणि असेच थोडेसे काहीतरी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे। सो चला आता मी माझा ब्रेकफास्ट करून घेते। आणि बघा आमच्या मॅडमचं इथे चाललंय ब्रश। सगळ्यांचीच अशी काही ना काही कामं चाललेली आहेत। आज असं मस्त फ्रेश वाटतंय खूप, कारण फेस्टिवल आहे आणि फेस्टिवल म्हटलं की आपण नेहमीच सगळ्याच गोष्टींसाठी उत्साही असतो। तो असं उत्साहात आमचा आजचा दिवस आता चालू झालेला आहे। हर वेळेस असं दसरा दिवाळी वगैरे म्हणलं ना की मला माझं बालपण आठवतं, म्हणजे लहानपणीच्या गोष्टी आठवतात, लग्नाच्या आधीच्या। मस्त मम्मी पप्पा मस्त फुलं घेऊन यायचे भरपूर सारे। आणि माझं एकच काम असायचं सुरुवातीला आधी की फ्रेश झाली की मस्त सगळे जे फुलं आणले त्यांचे हार करायचे गाड्यांसाठी, घरासाठी वगैरे। तर ते दिवस आठवतात मस्त नेहमीच। लहानपणीचे होते लग्नाच्या आधीचे आहे ना? हां लग्नाच्या आधीचे, लहानपणीचे होते लग्नाच्या लहानच होते मी तेव्हा। तर आज हार करायचं डिपार्टमेंट जे आहे ते मिष्टूनी आणि डाडूनी सांभाळलंय आणि मस्त डाडू मिष्टीला शिकवतोय हो की नाही की कसं हार बनवायचा ते। सो आज माझी मिष्टू हार बनवतीये, छान मस्त फुलं आणि आंब्याचे पानं। मिष्टी तुझ्या सायकलसाठी बनवते ना बाळा तू? मिष्टी तिच्या सायकलसाठी हार बनवतीये छान। आज मेरा ये काम ये दोनों कर रहे तो अच्छा लग रहा है। धन्यवाद। हो मागच्या वर्षीचा व्हिडिओ बघा मीच केला असेल आय एम नॉट शुअर। जमताय ना मिष्टू? बघू तुझा हार केवढा झालाय। हार हार, अरे ते सुई निघेल ते दोरा पटकन पकड। राहू दे नको दाखवू, झालं की दाखव। आणि ते तुझ्या ना आलमंड आणि ते मनू पण खाऊन घेत। चला आता मी देवपूजा करून घेते।
तुझी सायकल आणायची ना मिस्टी इकडे. थांबला डोंट. हे वरती ज्या दिसतात ना 5 लाईन्स त्या काढ ना अशा इथे इथे. स्वास्तिक मम्मा काढाल. हा तर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आमच्या घरात एक नवीन वस्तू आलेली आहे आणि ते म्हणजे साहेबांचा न्यू मोबाईल आलाय. आम्हाला देखील सरप्राईज होत आहे. मिस्टर आज कमी कर ना बा. हा मस्त. आता आम्ही मोबाईलची अनबॉक्सिंग करणार आहोत. कसं वाटतंय मग? छान वाटतं ना. खूप दिवसांपासून घ्यायचा होता. व्हॉट अ मोबाईल बाबू. कसं वाटतंय? छान वाटतंय. माझा मोबाईल आहे ना तो. तुझा मोबाईल आहे. पूर्ण सेटअप तू करायचं. तो मोबाईल तुझ्या मोबाईल मला द्यायचा. चालेल नक्कीच. ए तू छोटी आहे. मोबाईल तुला खेळणे असतात. फोन थोडी असतो. तर तुम्ही पाहिलं की मस्त आमचा नवीन मोबाईल हा घरी आलेला आहे. भरपूर दिवसांपासून राजूला नवीन मोबाईल घ्यायचा होता आणि फायनली त्याने आम्हाला नवीन मोबाईल घेऊन सरप्राईज दिला. म्हणजे मी भरपूर दिवसांची म्हणत होती की अरे एखादा नवीन मोबाईल घेऊन टाक. सो नवीन मोबाईल आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर घरी आलेला आहे आणि आता पूजा मांडायची आहे. संध्याकाळची वेळ होत चालली आहे. मस्त घरा आता स्वच्छ झाडून पुसून काढलेलं आहेत. म्हणजे लक्ष्मी घरी येणार आहे आणि आता त्या कोपऱ्यामध्ये आम्ही इथे पूजा मांडणार आहोत. समोर छान वाटेल कारण देवाजवळ मागे खूप जास्त अडचण होईल. त्यामुळे म्हटलं की इथे आपण अशी मोकळी छान अशी पूजा मांडावी. सो आता तेच पूजेची तयारी करायची आहे. जे शस्त्र आहेत घरामध्ये किंवा ज्या आपल्या कामाच्या वस्तू आहेत त्या ठेवून त्यांची पूजा करणार आहोत. सो चला मग स्टे ट्यून. कुठे रावण? हो ग चल तू पूजा करून घ्या. तुला जायचं आहे ना. त्या तुझ्या बुकवर टाक. तुझी स्कूलची जी बुक आहे ना. तर इथे मिष्टीच्या फ्रेंड आलेल्या आहेत आणि मिष्टीला जायचंय खाली खेळायला म्हणून आधी पूजा करते मिष्टी. बस 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 तू जास्त खेळत नको बसू. आता एक फुल घे आणि इथे मिडलला वाहून दे. राईट हँड इतकं राईट हँडने केली ना पूजा. हा आणि एक सोनं पण घेते. कोण इथे हॅपी दसरा म्हणा तुम्ही केलं. आणि आता हात जोडून जय जय कर. मला खूप बुद्धी द्या म्हणा. हुशार बनवा. मिष्टीची पूजा झाली. आता आम्ही दोघं मिळून पूजा करतो.
सो अशी आम्ही इथे छान पूजा मांडलेली आहे. तर अशा प्रकारे आमची पूजा संपन्न झालेली आहे. मस्त अशी पूजा मांडली आहे आणि त्यानंतर पूजा देखील केलेली आहे सगळ्या शस्त्रांची किंवा लॅपटॉप वगैरे जे आहे ते सगळंच. आणि मी अशी तयार झाले होते. म्हणजे मेकअप जो आहे तो सकाळचाच आहे, फक्त त्याच्यावर पावडर लावलं आणि लिपस्टिक लावली, बस असं केलेलं आहे. आणि पटापट रेडी झाले कारण मिष्टीला खाली खेळायला जायचं होतं. तिला झालेली होती घाई. तिच्या फ्रेंड्स आलेले होते. आमच्या इथेच जवळच रावण दहन करण्याची हे आहे, प्रोग्राम आहे, तर तो तिला बघायला जायचा होता. मग तिला उशीर होत होता. मग तिला म्हटलं बाई तू आधी साधीसुधी तुझी पूजा करून घे, त्यानंतर आम्ही दोघं जण निवांत पूजा करतो. मग मिष्टी आधी गेली आणि आता राजू गेलाय तिथे कारण भरपूर सारी गर्दी असेल, त्यामुळे मग तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी वगैरे किंवा गर्दीत कुठे हरवू नये म्हणून राजू पण गेलेला आहे आता. आणि मग ते दोघं जण येतील, ते रावण दहन करून वगैरे आणि नंतर आम्ही जेवण वगैरे करूया. सो असा आहे आमचा आजचा दिवस. आणि आता टॉमी दिसतंय मस्त या ड्रेसमध्ये छान. इतक्या लवकर मला चालू आहे. मस्त दिसतीये. थँक्यू. तर या तुम्हाला हॅपी दसरा सगळ्यांना. हॅपी दसरा. बघा काय, हा फोन करा मला म्हणे, फोन करा म्हणे. ते आली की बसा बसा बसा. बोर होत होतं, एकटीच होती म्हणून मग फोटोशूट चाललेलं. गरमी होता का? केवढा गरमी होत आहे. अरे ते दिवा विजेल म्हणून मी बोल लावलं नव्हतं तेव्हा, आता लावू दे. झाली पूजा वगैरे व्यवस्थित. मस्त दिसते खरं. ब्लाऊज बिऊज एकदम मस्त. मिष्टी गेली, येऊन गेली मिष्टी. काय तुमचं काय बोलणं चाललं मला नव्हतं माहिती. हा 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 पडू द्या ना. नाही काही नाही. हा तर आताच साहेब आलेले आहेत रावण दहनच्या तिथून, पण अजून काही रावण दहन झालेलं नाहीये, हो की नाही. अजून खूप काय प्रोग्राम तिथे चाललेले आहेत. तर म्हटलं मग ते चालले आलेत घरी. आणि नंतर आम्ही शेजारी वगैरे जाऊन आलो, जरा दर्शन घेऊन आलो, जे आमचे इथे मोठे आहेत सोसायटी मधले तिथे. आणि मग असा होता आमचा आजचा व्लॉग. आता काय आम्हाला जेवण करायची आहे. स्वयंपाक तर सकाळीच करून ठेवलेला होता 2 टाइमचा. संध्याकाळी म्हणजे टेन्शन नको स्वयंपाक करायचं. तर असा होता आमचा आजचा व्लॉग. तर तुम्हाला सगळ्यांना परत आमच्याकडनं दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. सो चला भेटूया अशाच एका नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळेजण आपली काळजी घ्या. बाय.